ओम नमः शिवाय. वंध्यत्व, PCOD, पोटाचा घेर कमी करणे, आहार भाग 2. शिरीष पटवर्धन. स्व अभ्यास. सविनय सादर 12 जून 2024. आहारामध्ये जे सहज करता येण्याजोगे बदल आहेत ते सर्वप्रथम पाहू. त्यानंतरच्या भागात तीव्र, सौम्य आणि सूक्ष्म आहार काय आहे हे पाहू आणि मग खोलवर सूक्ष्म आहाराचा विचार करू. आपला प्रवास क्रमाक्रमाने तीव्र ते सौम्य व सौम्य ते सूक्ष्म आणि शेवटी शून्य असा हवा. शून्याचा विचार परत केव्हा तरी. सध्या सूक्ष्मावर थांबू. पहिला बदल म्हणजे आठवड्यातून 1 दिवस आहारातून मीठ वर्ज्य करा. स्वयंपाकात म्हणजेच भाजी आमटीत मीठ वापरू नका. याने आपोआप संयमाशी आपली नाते जुळेल आणि मग पुढील गोष्टी घडतील, कराव्या लागणार नाहीत. पूर्णविराम. श्रीराम. याबाबत वेळोवेळी 3-4 व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहेत, ते जरूर पहा. याची स्फूर्ती स्वामी सवितानंद यांच्याकडून मिळाली. दुसरा बदल म्हणजे आहारात हातसडीचा तांदूळ वापरा. हातसडीऐवजी सिंगल पॉलिश तांदूळसुद्धा चालेल. आम्ही गेले 10 वर्ष सिंगल पॉलिश इंद्रायणी तांदूळ वापरत आहोत. त्यामुळे भूक लवकर लागत नाही. त्याचबरोबर कोंड्यातील पोषक जीवनसत्वे मिळतात. यामुळे हृदयरोग व ॲनेमियास प्रतिबंध होतो. ॲनेमिया मोठ्या प्रमाणात असण्याचे एक कारण पॉलिश केलेल्या तांदूळाचा वापर. पांडुरंग माऊली समर्थ कृपेने हे 2 बदल आपल्या आहारात घडावे हीच ईश्वरचरणी प्रार्थना व शुभेच्छा. पूर्णविराम. श्रीराम. मेलडी खाओ खुद जान जाओ या उक्तीप्रमाणे स्वतः अनुभव घ्या आणि मगच इतरांना सांगा. याबाबतच्या निःशुल्क, विनामूल्य, मोफत मार्गदर्शनाचा लाभ दर गुरुवारी पुणे येथे पूर्वनियोजित वेळेनुसार जरूर घ्या. पूर्णविराम. श्रीराम. ओम नमः शिवाय. जय जय रघुवीर समर्थ.